जागतिक महिला दिन. असंख्य असंख्य महिला खूप कर्तृत्ववान आहेत, कर्तृत्ववान होणार आहेत, यासाठी धडपडत आहेत. आजचा एपिसोड मी अर्पण करतोय तो माझ्या आजीला आणि माझ्या आईला. त्या केवळ माझी आजी आणि माझी आई होती म्हणून नव्हे, तर आपण एपिसोड ऐकल्यानंतर आपल्याला पटेल की जागतिक महिला दिनानिमित्त यांचं सादर करणं हे गरजेचंच होतं. म्हणून सुरुवात आजीपासून करतो. माझी आजी म्हणजे माझ्या वडिलांची आई. ती आंधळी होती. माझ्या आजोबांनी एका बरचशी अंध असलेल्या स्त्रीशी लग्न केलं. माझ्या आजोबांनी बरीचशी अंध असलेल्या एका स्त्रीशी लग्न केलं आणि जी पुढे कालांतराने पूर्ण अंध झाली. आजोबांना अर्धांगवायू झाला. वडिलांचे मोठे भाऊ आणि वडील मुंबईला काय म्हणतात त्याला भाकरी मिळवण्यासाठी आले. घरचं तसं काही विशेष नव्हतं आणि जे काय होतं ते कुळ कायद्यात गेलं. पण जे घडलं ते सांगतोय, त्याच्याकडे वेगळ्या अंगाने बघू नका. तर मग आम्ही वडिलांनी एक केलं, मात्र सदुभाऊ नावाचा माणूस ठेवला. सदुभाऊ 6 फूट 2 इंच वगैरे ने, दणदणीत तब्येत वगैरे आणि उत्तम काळजी घेणारा. त्याला अगदी खाणं पिणं अगदी भरपूर सगळं आणि पगारही भरपूर. चांगला माणूस मिळाला. आजोबा गेले, आजीची त्यानेच काळजी घेतली. मग आमच्या वडिलांचा एक नियम होता, दरवर्षी आम्ही राजापूरच्या जवळ असलेल्या आमच्या खेड्यात जिथे आजी असायची आणि सदुभाऊ असायचे तिकडे आम्ही जायचोच जायचो. तो नियमच होता. 15-20 दिवस, कधी 1 महिना आम्ही आजीच्या बरोबर राहायचो. मला वाटतं मला 3री 4थी पर्यंत 5वी पर्यंत आजीचं प्रेम मिळालं असावं. आणि आज आजी इतकी पदोपदी आठवते. सदुभाऊ सांगायचे, आजी गो अमोल आलाय हो. अरे हो, मला माहितीये तो येणार आहे, ते पत्रातून तूच तर नाही का सांगितलंस. आणि मग सदुभाऊ जरा कौतुक करायचे, यावेळेला एवढी बक्षिसं मिळवली बरं का. आणि एकच सदुभाऊचं एकच पालुपद होतं, ध्रुपदवाणा. आजी गो हा अमोल किती गोरा गो, हा फिरंग्यासारखा, तो म्हणजे ब्रिटिशासारखा वगैरे, युरोपियन सारखा वगैरे. आताच्यापेक्षा प्रचंडच मी गोरा होतो. आणि आजी म्हणायची, हो 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 हो, खराय खराय. आजीला दिसायचं नाही, पण आजी मला अशी स्पर्श करायची. आणि मग मला काहीतरी लहर यायची, हे आणायचं खेळणं, ते आणायचं खेळणं, राजापूरच्या जवळच्या बाजारात जाऊन वगैरे. मग आजी सदुभाऊला सांगायची, सदुभाऊ, हे सदू, नाही धांगरट वेंगळा आहेस. खरं तर तो नव्हता. छत्री घेऊन जा, माझा नातू काळा पडेल हो, काळा पडेल. आणि हे बघ आपल्या इकडे माती, सगळे धूळ, त्याला असा उभा नको ठेवसो जमिनीवर, कधी त्याला कडेवरच घ्यायचं हो. आजी गो, अगं बाई करतो ग सगळं, नाही ठेवत तुझ्या नातवाला खाली. हा, नको त्याच्या पायाला धूळ लागायला. आणि काळा तर अजिबात नाही पडू देणार. सदू सदू एवढं करशील ना रे. आणि मग आजी तिच्या कनवटीला लावलेले 2 पैसे द्यायची, त्याला बघ हा काय हवाय ते. आणि जरा बाजारात वगैरे गेलास ना तर भाषण म्हणायला लाव. तेवढं आजीला बरोबर कळायचं. मग आम्ही राजापूरच्या बाजारात वगैरे जाताना मग सदुभाऊ एकेका दुकानात मला घेऊन जायचे. खाली नाही ठेवायचे, जमिनीवर उभं नाही करायचे. बाकड्यावर ठेव, कुठं खुर्चीवर ठेव, कुठं स्टुलावर उभं कर. आणि मग सांगायचे भाषण म्हण, भाषण म्हण. मी टनाटन भाषण म्हणायचो. मग आमची सगळी दोघांची काय म्हणतात त्याला स्वारी, सदुभाऊ आणि मी, आम्ही सवारी आमची घरी यायची. आणि माझी विचारायची, कोणाकडे गेला होतास? अच्छा, ते धोतर जोडीवाले परांजपेंच्याकडे गेला होतास का? बर 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 बर, म्हटलं का भाषण. आणि मग सदुभाऊ सगळं सागर संगीत कौतुक करायचं की आजी माझ्या चेहऱ्यावर सतत हात फिरवायची. सदू सदू त्याला उन्हात नाही ना नेलंस, माझी शपथ घेऊन सांग रे. आज सगळं आठवलं की जीव कातर होतो. का नाही परमेश्वर अगोदर असं सांगत की नाही 2 वर्षांनी नेतोय मी तुझ्या जवळच्या व्यक्तीला, घट्ट असं धरून तरी ठेवता येईल आणि 2 वर्ष देता तरी येतील ना. वडिलांच्या बाबतीत तसंच झालं. आजी तर ठीक आहे, वयस्कर होती, पण आजही तिचा तो स्पर्श, माझ्या गालावरून फिरलेले हात मला वेळी अवेळी आठवतात. नंतर आयुष्यात बरंच काही चांगलं वाटायला आलं. हे सगळं तिला सांगायला पाहिजे होतं. आणि माझी आई मीना दामोदर शेवडे, 64 कलांची स्वामिनी ती. दिसायला विलक्षण देखणी. तिचे केस म्हणे
तिच्या टाचेला लागायचं म्हणजे विचार करा. मी फार संक्षिप्त स्वरूपात तिला सादर करतोय. ते एपिसोड खूप लांब होईल, तसे तिचे वेगवेगळ्या गोष्टी मी नंतर एपिसोडमध्ये आणीनच. पण एक महिला दिनानिमित्त तिच्याबद्दल सांगतोय की संसार सुरू झाला. उत्तम शास्त्रीय संगीत गायिका माझी आई, नवरंग मास्तरांच्याकडनं शिकलेली. आणि त्यानंतर लग्न झाल्यानंतर काही वर्षामध्ये ती अशीच बाथरूम मधून बाहेर येताना समोरच ओटा, तर त्याच्यावर पाय तिचा धडपडला आणि ती त्या गॅसवर पडली आणि जवळजवळ पूर्ण जळली होती. हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करण्यात आलं. डॉक्टर म्हणाले की तसं मुश्किल वाटतंय, बघूया प्रयत्न करू. आणि का कोण सांगे, तिला थोडीशी अशी जाग आली अशी, आणि ती म्हणाली मी जगणार आहे आणि संसारही करणार आहे. त्यानंतर तिने संसार केला. बरं झाल्यानंतर नंतर 2 मोठ्या बहिणी आणि मी. हे मी ऍट कॅलिडोस्कोप थॉट्स मध्ये सुद्धा याचा उल्लेख केलाय, आजही करतोय. तो संक्षिप्त स्वरूपात करतोय, पण असंख्य कलांची ती स्वामिनी. आणि म्हणजे माझ्यासाठी, माझ्या बहिणीसाठी वगैरे कुठची आई धडपड करते. हिने रक्ताचं पाणी केलं. किती भाषणं माझ्याकडनं पाठ करून घेतली, किती छोट्या नाटुकल्या लिहून दिल्या, किती कविता माझ्याकडनं पाठ करून घेतल्या. आमच्याकडे असं काही नव्हतं की आम्ही मोठ्या महालात राहत होतो. हा, आमची अवस्था चांगली होती एवढं खरं आहे. तेवढ्यात तिचा शास्त्रीय संगीताचा रियाज, परत हस्तकला, चित्रकला, वस्तू बनवायची, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ, सतत कामात. आणि कलेवर प्रभुत्व म्हणजे किती. बरं, लग्नामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे 100च्या वर ह्या बाईने लग्न जमवली. विश्वास बसेल, कारण पूर्वीच्या काळी आत्तासारखं नव्हतं बरं का. ते काय मॅरेज ब्युरो किंवा लव्ह मॅरेजेस वगैरे त्यावेळेला नव्हती. विश्वासू व्यक्तीच्याकडे सगळं सोपवून द्यायचं, तसं आईच्याकडे सोपवून द्यायचं. नाही, सुमी झाली आहे बरं का, आता वयात आलेली आहे, मीना काकू करा मोहीम सुरू. आई निस्वार्थीपणे ते करायचं. यायचा जायचा खर्च पण घ्यायचे नाही. कधी कधी मला राग यायचा. आज दुःख वाटतंय की मी आईशी तेव्हा भांडलो की आई, अगं समोरच्याला जरा कदर असू दे ना तुझी. नाही का किंमत असते काही वेळेला फुकटातल्याची, काही ना असते पण काही ना नसते ना ग. नाही ना वाटत आहे कृतज्ञता तशी. जसं मला कळायला लागलं तशी आयुष्यभर इतरांसाठी झिजली आणि आम्ही मुलांच्यासाठी पण तितकीच झिजली. आणि कशालाही ना नाही. आमच्या मजल्यावरचे तर ते हक्काचंच ठिकाण होतं. काय म्हणतात त्याला, सप्लाय डेपो होता. म्हणजे आई म्हणजे मीना काकू जरा हे संपलंय, जरा देता. हो घ्या ना. बरं, त्या सगळ्यांच्याच नजरा स्वच्छ नव्हत्या आमच्याकडे बघायच्या. त्याच्यावरनं सुद्धा माझ्या आईशी जरा कधी कधी थोडासा सौम्य संवादविवाद व्हायचा की आई नाही, त्या बाईची किंवा त्या माणसाची नजर चांगली नाही आई, ते दोघेही जण बरोबर नाही वाटत आहे. काय करणार, पण असू दे, आपण आपल्या परीने चांगलं करावं, कळलं का. आणि आहे आपल्याला शक्य. सतत असं किती प्रसंग सांगू. मी परत कधीतरी तिच्यावर एक वेगळा एपिसोड सादर करणारच आहे, कारण तिच्याबद्दल सांगायला अमाप आहे. पण आज एवढंच सांगतो, महिला दिनाच्या निमित्ताने हे जे काही बाहेर पडतंय आणि किंवा आजवर जे काही कौतुक वाट्याला आलेलं आहे, त्यातला मी फक्त 10% कारणीभूत आहे. त्याला 90% माझे आई वडील, विशेषतः आई, की जे हे सगळं कलेच्या बाबतीत पक्की, कडक शिस्तीची आणि कौतुकही करणारी तिने करून घेतलं. त्यावेळेला जी विद्या घोकली ती आता ओकतोय असं समजा. आज आई काही चांगलं वाचलं, काही चांगलं पाहिलं की पूर्वी घरी येऊन लगेच आईला सांगायचं, आई हे नाटक इतकं चांगलं आहे ना, बघू जरा करून दाखव त्यातलं. तिथल्या तिथे रियाज होऊन जायचा. त्याचा आज सगळा फायदा होतोय, पदोपदी होतोय. आई, मला माहिती आहे, मी कबुली देतोय आई बाबा तुमच्या समोर. आई, तुझ्या रूपाच्या बाबतीत तर मी 50%च आहे, पण तुझ्या गुणांच्या बाबतीत 50% तरी पोचलोय का याची मला खात्री नाही. पण इतकं प्रामाणिकपणे सांगेन की धडपड चालू आहे, धडपड थांबलेली नाही आणि थांबणार नाही याची खात्री बाळग. अशी माझी आजी आणि माझी आई महिला दिनानिमित्त मांडलेली 2 व्यक्तिचित्र आपल्याला आपल्या समोर सादर करतोय. तशा तर डॉक्टर सुधा मूर्ती, डॉक्टर मंदाकिनी प्रकाश आमटे, डॉक्टर इरावतीबाई कर्वे, अशी असंख्य व्यक्तिमत्व, असंख्य स्त्रिया, डॉक्टर आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले, हे सगळी मला आवडणाऱ्या स्त्री आहेत, नितांत आदर असलेल्या मला त्यांच्याबद्दल.
त्या सगळ्यांचंही, भारतातल्या सर्व थोर असामान्य स्त्रियांचं या निमित्ताने पुन्हा स्मरण आणि त्यांना माझं विनम्र अभिवादन.